नेमकं असं काय घडलं की पुण्यातील 70हून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य अचानक अंधारात सापडलंय। कॉलेजमध्ये फी भरली, क्लासेसही सुरू झाले, पण अचानक कळतं की ज्या युनिव्हर्सिटीच्या नावावर आपण प्रवेश घेतलाय त्या युनिव्हर्सिटीची मंजुरीच नव्हती। पुण्यातील इंटेरियर डिझायनिंगच्या नावाखाली झालेल्या तब्बल 70 लाख रुपयांच्या या मोठ्या घोटाळ्याची आपण पोलखोल करणार आहोत। या घटनेमध्ये नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना 70 लाखांचा हा गंडा घातलेला प्रकार नेमका काय आहे? पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला? फ्लोरिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे हे उघडकीस झालंय। नेमकं काय घडलंय? तक्रारदार विद्यार्थ्याने 12वी नंतर या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला 3 वर्षाच्या इंटेरियर डिझायनिंग कोर्ससाठी। सुरुवातीला त्यांना कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्नता असल्याचं खोटं सांगण्यात आलं आणि 10 जून पासून प्रवेश देऊन 10,000 रुपये भरून घेतले। 29 जुलै पासून क्लासही सुरू झाले, पण ऑगस्ट मध्ये जेव्हा एका विद्यार्थिनीच्या पालकांनी थेट कलिंगा युनिव्हर्सिटीत जाऊन चौकशी केली तेव्हा या कॉलेजची कुठलीही संलग्नता नसल्याचं स्पष्ट झालं। पालकांनी जेव्हा आपले पैसे आणि मूळ कागदपत्र पुन्हा मागितली तर तेव्हा मात्र संस्था चालकांनी सरळ नकार दिला। परिणामी विश्रामबाग पोलिसांनी कारवाई करत आता या संस्थेचे संचालक प्रथमेश अशोक राऊत आणि सचिन भीमराव बोराटे या दोघांनाही अटक केली। या सगळ्याचा थेट फटका आता 70हून अधिक विद्यार्थ्यांना बसलाय। त्यांचे लाखो रुपये आणि महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलंय। अशा प्रकारच्या बोगस संस्थांमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागतं। आता याबाबत तर थोडक्यात काय, 3 गोष्टी आहेत। 1, प्रवेश घेण्यापूर्वी युनिव्हर्सिटीची अधिकृत संलग्नता तपासा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि 3 म्हणजे फसवणूक झाली तर त्वरित पोलिसांमध्ये जा, त्यांच्याकडे तक्रार नोंदवा। शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकींविरुद्ध कठोर कायदे असायला हवे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।